कोल्हापूर कोल्हापूर आहे का खड्डेपूर आहे काय समजना आलं. कोल्हापूर खड्डेपूर झालीच आहे, यात काय 100% सत्य आहे. एखादं पेशंट जरी असलं तर ते वरडल्याशिवाय राहत नाही. का कुठला डबरा चुकवायचा. असं वाटेल आता कोल्हापूरचं नाव बदलून एक खड्डेपूर नाव झालं पाहिजे. अक्षरशः दयनीय अवस्था या कोल्हापुरातील रस्त्यांची झालेली आहे. आता गंगाश्मी चौकातच त्या मेन चौकात तिथं पॅचवर्क एक केलेलं होतं, ते पावसामुळे वाहून गेलं. त्यात 2 माणसांनी गाड्या घेऊन पडलेले आहेत तिथं. कारण आम्हाला तुमच्याकडनंच कळते की ते 100 कोटी आला, 200 कोटी आला, पण तो गेला कुणाच्या खिशात, काय त्या पाण्यात परत त्यांनी सोडला की वाहून गेला, तेच आता समजायला तयार नाही आहे. नवीन रस्ते अक्षरशः खडे उकडत आहे. तुमच्या समोर दिसते इथं खड्डे पडलेले आहेत. ही तर नॅचरल प्रोसेस आहे. गेली आठवडाभर शहरासह ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून टाकले. कालपासून कोल्हापुरात पावसानं काहीशी उघडदीप घेतली असली तरी आठवडाभर पडलेल्या पावसानं शहरातील रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था करून टाकली आहे. काही मोजकेच रस्ते सोडले तर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोल्हापूर आहे की खड्डेपूर अशी चर्चा रंगू लागली आहे. कोल्हापुरातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देशभरातील लाखोंच्या संख्येने पर्यटक भक्त कोल्हापुरात येत असतात. त्याचबरोबर दख्खनचा राजा ज्योतिबा आणि आजूबाजूला असलेले पर्यटन स्थळांसाठी पर्यटक येत असतात. पर्यटनासाठी ओळख निर्माण करणाऱ्या कोल्हापूरला आता रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचं ग्रहण लागले. गेल्या आठवड्याभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते देखील खड्डेमय झाल्याचं चित्र पाहायला मिळते. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शाहूपुरी, लक्ष्मीपुरीसह गंगावेस, राजारामपुरी, शनिवारपेठ इतर ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचं चित्र आहे. आधीच गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते व्यवस्थित बुजवले गेले नसल्याने झालेल्या पावसाने त्याही ठिकाणी खड्डे पडल्याचं चित्र दिसते. त्यामुळे कोल्हापुरात प्रवास करणारे वाहन चालक मात्र याला चांगलंच वैतागलेत. अनेकांनी तर या खड्ड्यातून जात असताना गाड्यांचं तर नुकसान होतच, मात्र शरीरातील हाडांचं देखील नुकसान होत असल्याचं म्हटलंय. माऊली, आता खड्ड्याबद्दल जर बोलायला म्हटलं, कोल्हापूर आहे का खड्डेपूर आहे काय समजना आले. अक्षरशः एखादं पेशंट जरी असलं तर ते वरडल्याशिवाय राहत नाही. का कुठला डबरा चुकवायचा अशी परिस्थिती आहे. त्यामुळं काय सगळ्याच कोल्हापुरात जर गेलं, सगळीकडे गेलो, सगळ्या प्रभागात जर गेलो, सगळ्या ह्याच्यात गेलो तरी सुद्धा प्रत्येक काही रस्ते तेवढं ठराविक चांगलं आहेत. बाकी आतलं उपनगरातलं म्हणा, ह्याच्यातला रस्ता अजिबात चांगला नाही. तेव्हा प्रशासनानं जरा लक्ष घालून, जरा पाऊस येऊन आत्ता काय एक 15 दिवस काहीतरी नुसताच लागलाय, तर रस्ते वाहून गेलेत, तर त्याबद्दल जरा प्रशासनानं लक्ष घालावं. प्रवासी काय, आता पेशंट असलं तर ते ओरडतंच, आणि चांगला माणूस असला, ए बाबा मनका तोडतोस का काय असं म्हणतात. आता काय त्यांना सांगायचं. आमचं फिरून फिरून पाठवून दुखा लागलंय. आता आम्ही दररोज 1-2 दिवसाला इंजेक्शन घेतोय. काय सांगायचं तुम्हाला. खड्ड्याची म्हणजे मुक्तता करावी हीच आमची नम्र विनंती आहे. रिक्षावाल्यांच्या कमरा म्हणा, गाडीचा मेंटेनन्स म्हणा, तुम्ही बाकीच्या महागाई वाढल्या त्याच्याकडे लक्ष देत नाही, रोडकडे लक्ष देत नाही. मग गोरगरिबांना करायचं कसं. पॅसेंजर म्हणते आमच्या कमराला काट्या बांधा आणि रिक्षा चालवा तुम्ही, आणि मग कुठलंच डबरा चुकवायचा हे बस नाही. नगरसेवकांनी काय करायचं. नगरसेवकांनी आता त्याची दखल घ्यायला पाहिजे ना. आमदार खासदारांनी पण घ्यायला पाहिजे. कोल्हापूर खड्डेपूर झालीच आहे, यात काय 100% सत्य आहे. कारण तुम्ही जर कोल्हापुरातनं एंट्री केली, एंट्रीच्या स्वागतालाच तुम्हाला एक 10-15 खड्डे, तिथनं पुढं आला की तुम्हाला 10 खड्डे. कुठल्याही कोल्हापुरातल्या महत्वाच्या चौकात गेला असा तर तुम्हाला तिथे खड्डे हे दिसणारच. अक्षरशः दयनीय अवस्था या कोल्हापुरातील रस्त्यांची झालेली आहे. तर हे जो निधी येतोय तो जातोय कुठं, हा संशोधनाचा मुद्दा आहे. आता या 8 दिवसातच तुम्ही, आता आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला जास्त गती आहे आमच्यापेक्षा, तुम्ही बघू शकताय काय परिस्थिती आहे रस्त्यांची. तर ह्या रस्त्यांचा दर्जा सुधारवायला पाहिजे, आणि जसं बाकीच्या जिल्ह्यात रस्ते आहेत तसे रस्ते आपल्या जिल्ह्यात व्हायला पाहिजेत. आता 100 कोटी निधी हा त्या पेपरवाल्यांनाच माहीत आणि तुम्हाला न्यूजवाल्यांनाच माहीत. कारण आम्हाला तुमच्याकडनंच कळते की ते 100 कोटी आला, 200 कोटी आला, पण तो गेला कुणाच्या खिशात,
काय त्या पाण्यात परत त्यांनी सोडला, तो वाहून गेला तेच आता समजायला तयार नाही आहे. रस्त्यावर फिरत असताना सांगायची गोष्ट म्हणजे जो 90% कोल्हापूरकर आहे, तो टू व्हीलरवरनं फिरणारा वर्ग आहे. त्याच्यामुळं त्यांची अवस्था एकदम खराब झाल्या. त्याचबरोबर त्यांच्या गाडीची अवस्था सुद्धा तुम्ही बघू शकताय. काय हे सुधारायला पाहिजे. आता चालू असलेला पाऊस हा भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. परंतु आपल्या कोल्हापुरात काही प्रमाणात नवीन रस्ते हे तयार झालेले आहेत. परंतु असं वाटतं की ते रस्ते तयारच झालेले नाहीत. आहे ते जुने रस्ते आहेत. त्यात प्रत्येक कुठेही तुम्ही जा एक 500 मीटर अंतरावर गेला तरी खड्डे खड्डे पडाले आहेत. नवीन रस्ते अक्षरशः खडे उकडत आहेत. तुमच्यासमोर दिसते इथं खड्डे पडलेले आहेत. त्यात आणि पाऊस जास्त झाला, पाणी आलं तर त्या खड्ड्यात पुढचं चाक जाऊन अक्षरशः माणसं पडतात. त्यांना उचलूचपर्यंत कुणाला काय बोलूचपर्यंत ते माणसं उठून जातात. त्यामुळे कोल्हापूर अक्षरशः सगळे खड्डेमय आणि असं वाटेल आता कोल्हापूरचं नाव बदलून एक खड्डेपूर नाव झालं पाहिजे. आमची हीच मागणी आहे. आता पावसाला आता उघडीप आहे, त्यामध्ये येतात ते मुरुम न टाकता त्याच्यावरती काहीतरी ठोस काम झालं पाहिजे, जेणेकरून पुढच्या एक पावसा उघडूसपर्यंत तरी ते रस्ते आहे असे राहिले पाहिजेत. पाऊस पडला, मुरुम टाकलं की पावसाच्या पाण्याने ती त्यातील माती वाहून जाऊन त्यात खडे अक्षरशः होते आणि ती खडी बाजूला परत तो खड्डा ते तयार होतो. त्यामुळे तो छोटा गट असतो ते त्याच्या मोठे रूपांतरित होते. आणि कोल्हापुरात मोठे मोठे वाहनं आहेत, त्या वाहनं त्यातून गेले ती खडी त्याच्यामार्फत जाते आणि परत तिथं मोठा खड्डा तयार होतो. हे मूळ आहे. त्याच्यामुळे परत खड्डे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. पॅचवर्क हे चांगलं झालं पाहिजे. आता पावसाला उघडे पाहिजे तोपर्यंत काम व्हायला पाहिजे. आता पावसामुळे सगळे खड्डे पडलेले आहेत. प्रशासन आता आपल्या याच्यावरती खड्डे मुजवण्याचं काम करत आहेत. तर पाऊस एवढा मोठा व्हायला लागला आहे की जे पॅचवर्क केले ते वाहून चाललेलं आहे. आता गंगाश्मेत चौकातच त्या मेन चौकातच तिथं पॅचवर्क एक केलेलं होतं, ते पावसामुळं वाहून गेलं. त्यात 2 माणसांनी गाड्या घेऊन पडलेले आहेत तिथं. माझी प्रशासनाला विनंती आहे की हे पावसाची उघडी झाल्या हे जे असतील ते खड्डे पॅचवर्क करून रस्ते मजबूत करायला पाहिजेत. एकीकडे कोल्हापूर शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रयत्न करते. मात्र कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे शहरातील रस्त्यांची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. कालपासून कोल्हापुरातला पाऊस जरी उघडला असला तरी आता मुरुम टाकून खड्डे भरून घेण्यावर प्राधान्य दिलं जाणार आहे. आता पावसाळ्यानंतर शहरातील खड्डे डांबरीकरण करून घेण्यासाठी महापौर रुपाराणी निकम आणि स्थायी समिती सभापती यांनी प्रशासनाला सूचना दिल्यात. नमस्कार. ही तर नॅचरल प्रोसेस आहे की होणारा खूप चांगला पाऊस आणि तोही ह्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीनं कमी वेळामध्ये पडला आणि त्यामुळं खरं तर पहिल्यांदाच रस्त्यांची थोडी दुरावस्था होती हे आम्ही मान्य करतो. परंतु सर्वच कोल्हापूरवासियांना आव्हान करू इच्छिते की आता ह्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये रस्त्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत, धोकादायक स्थितीत आहेत, तिथे त्यांनी आम्हाला सगळ्यांनी इन्फॉर्म करावं. आम्ही आत्ता या घडीला तर पॅचवर्क नाही करू शकत कारण तो पॅच तिथे बसत नाही, परंतु तुम्हाला थोडीफार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सोय करून देण्यात येईल असं मी कोल्हापूरवासियांना आवाहन करते. जय शिवराय. शहरातील मध्यवर्ती आणि व्यापारी पेठा असलेल्या परिसरातील रस्त्यांवरून अवजड वाहनांसोबत प्रवासी वाहनाची मोठी वर्दळ असते. मात्र या खड्ड्यांमुळे मालाची वाहतूक करणं देखील आता कठीण झालंय. त्यामुळे महापालिकेने आता गांभीर्याने या गोष्टींकडे पाहून तात्काळ खड्डे बुजवून द्यावेत अशी अपेक्षा कोल्हापूरकर व्यक्त करतायत.